नमस्कार, मी निकिता इंगोले. मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 2023च्या. यामध्ये सर्वात अगोदर आपला विषय आहे राजकीय घडामोडी. पहिली एंड-टू-एंड डिजिटल लोक अदालत. भारतातील पहिली एंड-टू-एंड डिजिटल लोक अदालत राजस्थान राज्य विधी सेवा प्राधिकरण RSLSA आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे MSLSA ही लोक अदालत आयोजित करण्यात आली. म्हणजेच काय तर पहिली एंड-टू-एंड डिजिटल लोक अदालत राजस्थान आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित करण्यात आली. IMP. आता IMP राष्ट्रीय महिला आमदार परिषद. तिरुवनंतपुरम येथे पहिल्यांदाच ही परिषद पडली. कुठं? तिरुवनंतपुरम येथे. तर केरळ विधानसभेने हा कार्यक्रम आयोजित केला. राज्यघटनेचे भाषांतर. भारताच्या राज्यघटनेचे प्रथमच ओल चिकी लिपीत भाषांतर. ओल चिकी लिपी संथाली भाषेची अधिकृत लेखन पद्धत. लिपीत 3 अक्षरे आणि डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. IMP. आता बघणार आहोत आपण बालिका पंचायत. बालिका पंचायत सुरू करणारे गुजरात हे भारतातील पहिले राज्य. IMP. प्रश्न असा येऊ शकतो की बालिका पंचायत स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर गुजरात. IMP. आता विविध ऑपरेशन व मोहीम बघूया. ऑपरेशन आहट. मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने ऑपरेशन आहट सुरू केले. ऑपरेशन सतर्क. रेल्वे पोलीस दलाने ट्रेनमधून होणारी तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन सतर्क राबवले. IMP. ऑपरेशन मेघचक्र. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI कडून हे ऑपरेशन राबवले गेले. IMP. ऑपरेशन स्कायलाइट. हे ऑपरेशन भारतीय लष्कराने राबवले आहे. ऑपरेशन गंगा. युक्रेन व रशियाने लष्करी हल्ला केल्यानंतर भारताने तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा. ऑपरेशन गंगा भारताने युक्रेन देशासाठी राबवलेले ऑपरेशन आहे. युक्रेन देशासाठी. IMP. ऑपरेशन गंगा युक्रेन संबंधी. ऑपरेशन मुस्कान. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आले. IMP. आत्महत्या प्रतिबंधक रणनीती. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याद्वारे राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक रणनीती जाहीर केली. हे देशातील पहिलेच धोरण आहे आणि 2030 पर्यंत आत्महत्येचे मृत्यूचे प्रमाण 10% कमी करणे. IMP. राज्याचे कृषी निर्यात धोरण. स्वतंत्र कृषी निर्यात धोरणाची सुरुवात देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात झाली. IMP. स्वतंत्र कृषी निर्यात धोरणाची सुरुवात देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात झाली. IMP. मिशन सागर 9. श्रीलंकेला अत्यावश्यक वैद्यकीय मदत देण्याच्या व्यापक उद्देशाने भारताच्या नौदल जहाज INS घरियाल मिशन सागर 9 मिशन राबवले. कशासाठी राबवले? तर श्रीलंकेला मदत करण्यासाठी. IMP. नीती आयोगाच्या धर्तीवर मित्राची स्थापना करण्यात आली आणि मित्राच्या सहकार्याने 2027 अखेर राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान $11 लाख कोटी वर तर 2047 अखेर $3.5 लाख कोटी वर नेण्याचे उद्दिष्ट. आणि या अंतर्गत कृषी व संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण उद्योग आणि लघु उद्योग यांसारख्या एकूण 10 क्षेत्रावर विशेष लक्ष. एकूण 10 क्षेत्र. कोणते 10 क्षेत्र आहेत? तर कृषी व संलग्न क्षेत्र, दुसरं आरोग्य व पोषण, तिसरं शिक्षण कौशल्य विकास व नाविन्यता, चौथं नागरिकीकरण व बांधकाम क्षेत्र विकास आणि भूमी प्रशासन, 5वं पर्यटन आणि क्रीडा, 6वं ऊर्जा संक्रमण आणि वातावरणीय बदल, 7वं उद्योग आणि लघु उद्योग, 8वं पायाभूत सुविधा, 9वं माहिती तंत्रज्ञान, 10वं पूरक सेवा व दळणवळण. 2016 RBI कडून पेमेंट्स बँक परवाना प्राप्त करणारी एअरटेल भारतातील पहिली संस्था बनली. IMP.
भारतातील पहिली संस्था एअरटेल, जी RBI कडून पेमेंट्स बँक परवाना प्राप्त करणारी बँक आहे. NDB न्यू डेव्हलपमेंट बँक गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीमध्ये गिफ्ट सिटी कार्यालय उघडणारी पहिली बहुराष्ट्रीय संस्था कोणती? न्यू डेव्हलपमेंट बँक. जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक परिषद WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ठिकाण दावोस, स्वित्झर्लंड. कालावधी 22 ते 26 मे 2022. थीम वर्किंग टुगेदर रेस्टोरिंग ट्रस्ट. IMP, ठिकाण दावोस, स्वित्झर्लंड आणि थीम वर्किंग टुगेदर रेस्टोरिंग ट्रस्ट. अजून एक IMP, व्यवसाय सुधारणा कृती योजना BRAP. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 30 जून 2022 रोजी सुधारणा कृती आराखडा अहवाल 2020 जाहीर केला. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग DPIIT आणि जागतिक बँक यांनी संयुक्तपणे व्यवसाय सुधारणा कृती आराखडा अहवाल तयार केला. प्रश्न असा येऊ शकतो की व्यवसाय सुधारणा कृती आराखडा संयुक्तपणे कोणी सुरू केला? तर उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि जागतिक बँक IMP. राष्ट्रीय नफेखोरी विरोधी प्राधिकरण भारतीय स्पर्धा आयोगामध्ये विलीन करण्यात आले. IMP. CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. CSR बद्दल पर्यावरणाचा होणारा परिणाम आणि समाज कल्याण होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करणे ही जबाबदारी CSR उपक्रमाचा उद्देश आहे. कंपनी कायदा 2013च्या कलम 135 द्वारे CSRचे नियमन केले जाते. CSR खर्च अनिवार्य करणारा भारत हा पहिला देश. IMP. CSR खर्च अनिवार्य करणारा भारत हा पहिला देश. वार्षिक उलाढाल 1 कोटी किंवा त्याहून अधिक, निव्वळ मूल्य 500 कोटी किंवा त्याहून अधिक आणि निव्वळ नफा 5 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक कंपन्यांना CSR लागू होतो. IMP. GEM पोर्टल. सहकारी संस्थांना गव्हर्नमेंट मार्केटप्लेस प्लॅटफॉर्मवर उत्पादन विकण्याची परवानगी देणारा प्रस्ताव मंजूर केला. GEM पोर्टल हे सरकारी कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे आणि हे पोर्टल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांनी सुरू केले. आंतरराष्ट्रीय बुलिंग एक्सचेंज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी येथे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचे अनावरण केले. IMP. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दक्ष नावाच्या प्रगत पर्यवेक्षी देखरेख प्रणालीचे उद्घाटन केले. या प्रणालीचे उद्दिष्ट पर्यवेक्षी प्रक्रिया अधिक मजबूत करणे हे आहे. दक्ष हे वेब आधारित एंड-टू-एंड वर्कफ्लो ॲप्लिकेशन आहे. याद्वारे NBFCS बँकांसारख्या पर्यवेक्षी संस्थांमध्ये अनुपालन संस्कृती सुधारण्यासाठी RBI अनुपालन आवश्यकतांचे निरीक्षण करेल. तर याच्यात IMP काय आहे? तर रिझर्व्ह बँकने दक्ष नावाचे प्रणालीचे उद्घाटन केले. हे IMP आहे. दक्ष भारतीय रिझर्व्ह बँक. निवेशक निधी. इंडिया पोस्ट पेमेंटने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाच्या सहकार्याने निवेशक निधी ही मोहीम सुरू केली. IMP. विस्तारा आणि एअर इंडियाचे विलीनीकरण. सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या विस्तार या कंपनीचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलीनीकरण. विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण. IMP. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी भारतातील पहिले हमी जामीन रोखे विमा उत्पादन सुरू केले. IMP. पहिले गोल्ड ATM. हैदराबादमधील बेगमपेठ येथे
गोल्ड सिक्का या कंपनीने भारतातील पहिले गोल्ड ATM सुरू केले. हे जगातील पहिले रिअल टाइम गोल्ड ATM आहे. IMP